नमस्कार मित्रांनो. तर आजचा हा प्रश्न बघा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि या प्रश्नाला आपण शॉर्ट ट्रिकने कसं सोडवू शकतो ते बघूया. तर प्रश्नात काय म्हटले आहे ते बघा. एका मैदानात पांढऱ्या व काळ्या रंगाचे काही ध्वज उभे धरले आहेत. तेथे उभ्या असणाऱ्या गोविंदास पांढरे ध्वज किती आहे असे विचारले असता तो म्हणाला, प्रत्येक 5 ध्वजामधील एक पांढरा आहे व एकूण ध्वज 350 आहेत, तर पांढरे ध्वज किती? हा प्रश्न तलाठीवरती यवतमाळ 2014ला विचारण्यात आला होता. आता बघा हा प्रश्न कसा सोडवायचा. तर त्यांनी प्रश्नात काय म्हटले, प्रत्येक 5 ध्वजामध्ये एक पांढरा आहे म्हणते. याचा अर्थ 5 ध्वजामध्ये एक पांढरा आहे आणि उर्वरित मग 4 कसे असतील? काळे. ठीक आहे. आता एकूण ध्वज किती दिले आहेत? 350. म्हणून 350 भागीला 5 किती मिळतील आपल्याला? 70. म्हणून आता त्यांनी काय विचारले, तर पांढरे ध्वज किती? आता पांढऱ्या ध्वजाचा रेशो किती मिळाला? 1. म्हणून 1 गुणेला 70 म्हणजे 70 पांढरे ध्वज असतील. जर त्याने काळी विचारले असते तर 4 गुणेला 70 280 काळे ध्वज असतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1.